नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 30 धडाकेबाज घोषणा। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 4 डिसेंबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी मोठे आंदोलन तीव्र। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कर्जमाफी, वीज बिल माफी आणि पीक विमा मिळण्यासाठी मोठी आंदोलने सुरू केली आहेत। काही ठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी तहसील कार्यालयांवर धरणे आंदोलन पाहायला मिळाले आहे। सरकारवर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचे महापॅकेज जाहीर। यंदाच्या पावसामुळे, पुरामुळे आणि वादळामुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने इतिहासातील सर्वात मोठे मदत पॅकेज जाहीर केले आहे। पिकांचे नुकसान, जनावरांचे मृत्यू आणि घरांचे नुकसान यासाठी तातडीने अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याबाबत मोठी अपडेट। महाराष्ट्रातील लाडकी बहीण लाभार्थ्यांना 3ऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे। राज्य सरकारकडून संकेत मिळत आहेत की निधी वितरणाची प्रक्रिया जिल्हा पातळीवर अंतिम टप्प्यात आहे। अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांनी कागदपत्र तपासणी पूर्ण केल्याचं कळत असून पुढील काही दिवसात जाहिरात अपेक्षित आहे। त्यामुळे लाखो लाभार्थ्यांना दिलासादायक बातमी मिळू शकते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पीएम किसानची पुढील किस्त लवकरच। पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याबाबत राज्यातील 70 लाखाहून अधिक शेतकरी उत्सुक आहेत। कृषी विभागाकडून ई-केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा स्तरावर अपडेट होत आहे। ज्या शेतकऱ्यांनी व्हेरिफिकेशन पूर्ण केले आहे त्यांना हप्ता मिळण्याची हमी आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। कांदा दरात मोठी सुधारणा। नाशिक आणि जळगाव बाजारात कांद्याचे दर मागील आठवड्यापेक्षा वाढले। शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून पुरवठा कमी झाल्याने दर स्थिर राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुंबईतील लोकल ट्रेन अपडेट। मुंबई उपनगरात आज सकाळी गर्दीच्या वेळी तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला। मध्य रेल्वेच्या काही गाड्या उशिराने धावत आहेत। प्रवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा। विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया भागात आज हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। हवामान खात्याने काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी। सीईटी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी सूचना। महाराष्ट्रातील सीईटी परीक्षांचे वेळापत्रक अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अर्ज प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। लाडकी बहीण योजनेतील बनावट कागदपत्र तपासणी वाढवली। काही जिल्ह्यात बनावट अर्जांचं प्रमाण वाढल्याचं आढळल्यामुळे प्रशासनाकडून पडताळणी कडक करण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। मराठा आरक्षण विषयावर पुन्हा चर्चा वाढली। राज्यात मराठा आरक्षणावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। विविध संघटनांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा। राज्यातील साखर कारखान्यांना आर्थिक दिलासा। सरकारने व्याज अनुदानाच्या मंजुरीला प्राधान्य देण्याचे संकेत दिले। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा। पंतप्रधान राष्ट्रीय शिक्षण अभियानात महाराष्ट्र आघाडीवर। शाळा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्यामुळे राज्याला केंद्राकडून कौतुक। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील गॅस सिलेंडर दर स्थिर। महागाई वाढत असतानाही एलपीजी सिलेंडर दरात आज कोणताही बदल झाला नाही। सर्वसामान्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा। कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी पाणी टंचाई उपाययोजना।
जलसंपदा विभागाकडून काही धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेतला गेला असून शेतकऱ्यांना पर्यायी पाणीपुरवठ्याच्या योजना राबविण्यास सुरुवात केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा। मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई। मुंबई पोलिसांनी बनावट कर्ज देणाऱ्या टोळीवर छापे टाकून मोठा घोटाळा उघड केला। नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। शेतकरी कर्जमाफी समितीची स्थापना, निकष बदलण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या सततच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने कर्जमाफीचे निकष बदलण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे। त्यामुळे अधिक शेतकरी कर्जमाफीच्या स्वरूपात पात्र ठरू शकतात अशी अपेक्षा वाढली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा। महापालिका निवडणुकांची तयारी वेगात। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे यांच्यासारख्या महत्त्वाच्या नगरपालिकांच्या निवडणुका काहीच महिन्यांवर आल्याने सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे। मतदार यादीत सुधारणांचे काम जोमात सुरू आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा। देवेंद्र फडणवीस यांचा दावा, महापालिका निवडणुकीत महायुती जिंकणार। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे। विरोधकांनी कितीही तालमेल केली तरी महायुती जिंकणार असा त्यांचा दावा आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। शिक्षक आंदोलन, 5 डिसेंबर रोजी शाळा बंद ठेवल्यास पगार कपात। राज्यातील काही शिक्षक संघटनांना आंदोलनाच्या तयारीत असताना सरकारकडून स्पष्ट आदेश। 5 डिसेंबरला शाळा सुरू ठेवणे बंधनकारक, पगार कपातीची सक्त सूचना। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुंबईतील पवई परिसरातील 100 झाडांवरील कारवाईवर केंद्राची दखल। मुंबई पवईमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडतोड झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। यावर केंद्राने राज्याच्या वन विभागाला तपासाचा आदेश दिला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। विदर्भ राज्य आंदोलनाला नवे वळण, चला दिल्ली मोहीम। विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या संघटनांनी आता थेट दिल्लीकडे मोर्चा वळवण्याची घोषणा केली आहे। केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महावितरणने स्मार्ट मीटर प्रकल्पाला वेग। महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रकल्पाला महावितरणने मोठा वेग दिला आहे। पहिल्या टप्प्यात 30 लाख ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवले जाणार असून त्यामुळे बिलिंगची अचूकता आणि पारदर्शकता वाढणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। विद्यार्थ्यांसाठी नवीन स्कॉलरशिप योजना प्रस्तावित। शैक्षणिक प्रगती वाढावी म्हणून शैक्षणिक विभाग नवीन स्कॉलरशिप योजना तयार करत आहे। ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विशेष अनुदान देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे। पुढील आठवड्यात याबाबतची प्राथमिक माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। गॅस सिलेंडर दर कमी करण्याची केंद्र सरकारकडून चर्चा। महागाईतून दिलासा देण्यासाठी गॅस सिलेंडर दर कमी करण्याबाबत केंद्र सरकार उच्चस्तरीय चर्चा करत असल्याचे समजते। अनुदानाची रक्कम वाढविण्याचाही पर्याय विचारात आहे। सर्वसामान्यांना याचा सरळ फायदा होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। लाडकी बहीण योजनेतील नवे नियम लवकरच जाहीर। राज्यातील लाखो मुलींना लाभ देणाऱ्या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्रता तपासणी, नवे निकष लागू करण्याच्या तयारीत सरकार आहे। फसवणूक थांबवण्यासाठी कडक पडताळणी होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी। PM किसान 22वी किस्त। महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांचे पैसे अद्यापही अडकले। राज्यात हजारो शेतकऱ्यांचे PM किसानचे DBT पेमेंट अडकले आहे। KYC बँक सीडिंग किंवा जमीन नोंदणी त्रुटीमुळे अडथळे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। PMFBY रब्बी हंगामासाठी नोंदणी सुरू। राज्यातील शेतकरी 31 डिसेंबरपर्यंत पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात। वादळ, ओलीवृष्टी, दुष्काळासारख्या संकटात विमा मदत मिळेल। तर ह्या होत्या आत्ताच्या क्षणाच्या 30 धडाकेबाज आणि महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रपरिवारात या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।